येस. चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. थोडा टेक्निकल इश्यू आला होता. पुन्हा आपण रिस्टार्ट लेक्चर केलेलं आहे. चला, जोडा पटापटा आणि एकदा हाय करा, कमेंट मारा, हाय करा. आवाज येतोय चेक करा. आवाज येतोय फक्त चेक करायचं. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं, आता जे आपल्या 25 टेस्ट चालू आहेत त्या 25 टेस्ट पैकी ही आपली 5वी टेस्ट आहे बाळांनो. 5वी टेस्ट. त्याच्या पाठीमागच्या टेस्ट सिरीज जर तुम्हाला ऍपला सापडत नसतील तर युट्यूबला जाऊन बघा. युट्यूबला बी लाईव्ह सेशन मध्ये किंवा व्हिडिओज मध्ये तुम्हाला टेस्ट क्रमांक 1 आणि टेस्ट क्रमांक 2 दिसेल. आणि युट्यूब लाईव्ह मध्ये टेस्ट क्रमांक 3 आणि टेस्ट क्रमांक 4 दिसेल. आणि आज आपली 5वी टेस्ट आपण डायरेक्ट ऍपला घेतोय. ही टेस्ट सुद्धा फक्त मॅथचा कंटेंट म्हणतोय. मॅथ आणि रिझनिंगचा कंटेंट तुम्हाला दोन्हीकडे पण सापडेल. युट्यूबला पण सापडेल आणि ऍपला पण सापडेल. ओके, चलो चलो चालू करायचं, व्यवस्थित बघायचं. मला बघा व्यवस्थित. आणि जे पाठीमागच्या एक्झामला अनुसरून मागचे पीवायक्यूचे पेपर डोळ्यासमोर ठेवून लक्षात ठेवायचं, आपण याच्यामधले क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत. ओके, माझे पुन्हा हे 25 क्वेश्चन किंवा 25 पेपर गुणले तर 20 म्हणलं तर पुन्हा काय रे वा 500 क्वेश्चन तुमच्या परत हाता घालून घालायचं आपल्याला. आणि विशेष म्हणजे ह्या 500 क्वेश्चनला जवळपास मी असं म्हणतो की 60 टॉपिकचा मी लक्षात ठेवायचं टच ठेवलेला आहे. 60 टॉपिक मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे. येतं लक्षात. त्यामुळे निश्चिंत राहा. ओव्हरऑल सगळ्या टॉपिकला तुमचा अप्रोच मी वाढवून देतो. आवाज आता क्लिअर आहे? एकदा हाय करा कमेंट मध्ये, एकदाच फक्त हाय करा. चला पटकन, जे जोडलेले आहेत त्यांनी कृपया एकदा हाय करा चॅटिंग मध्ये आणि मग आपण सेशन पुन्हा व्यवस्थित स्टार्ट करूया. ओके, चलो चलो. बघा लक्षात ठेवायचं, टेस्ट क्रमांक 5 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय सांगितलाय. एकदम छान प्रश्न होता. आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधणं, ही कॉन्सेप्ट आहे, बाकी काय नाही. याच्यामध्ये क्लिअर सांगतो, मला लिंक लागली तर पटकन लागते, नाहीतर लिंक लागत नाहीये, सोडून द्या. सोडून द्या. लक्षात ठेवा, जर परीक्षेमध्ये जर हा क्वेश्चन मला त्रास देत असेल तर ह्याला सोडून द्यायचं. कारण लक्षात ठेवा, आपल्याला काय जे येत नाही त्या पाठीमागे जायचं नाही कधीच. ओके, आलं ठीक, नाही तर सोडून द्यायचं. पण हे सरळ काय करा, समोरासमोरचा कार्यक्रम करायचा. म्हणजे काय म्हणले, संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे वाय व झेड ची किंमत काय आहे म्हणून सांगितलंय. मग काय केलं याच्यामध्ये माहिती आहे का, समोरासमोर कार्यक्रम केलाय. ते समोरासमोर म्हणजे काय रे, हे 8 आणि 4 ची बेरीज किती येते, 12 येते. आणि 9 आणि 3 ची बेरीज किती येते रे, पुन्हा 12 येते. म्हणजे समोरासमोरची बेरीज सारखी येते. ही कॉन्सेप्ट आहे, बाकी काय नाही. चला मग सेम हे 8 आणि किती रे, 3 11 आणि 3 किती झाली तर 14 झाली. मग या 8 मध्ये किती मिक्स करावं, म्हणजे माझं उत्तर लक्षात ठेवायचं 14 आलं पाहिजे. 8 आणि 6 14. मला झेडची किंमत मिळालेली आहे 6. आणि इथं प्रश्न काय विचारलाय, अनुक्रमे वाय अगोदर पाहिजे आणि नंतर झेड पाहिजे. नंतर झेड पाहिजे म्हणजे शेवटी 6 पाहिजे, असा माझा ऑप्शन आहे. शेवटी 6 पाहिजे म्हणजे इथं शेवटी काय दिले, 9 दिले. शेवटी इथं 8 दिले. शेवटी इथं 9 दिले. जर 3 पर्याय कटले, उत्तर काय असेल, ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. स्मार्ट वर्क करा. जोपर्यंत तुम्ही स्मार्ट वर्क करणार नाही तोपर्यंत मेरिट मध्ये बसणार नाही. अपग्रेड युअर सेल्फ. जुन्या पद्धती बंद करा. लक्षात ठेवायचं, थोडं स्मार्ट वर्क तुम्ही करायलाच पाहिजे आता. कारण मेरिट लक्षात ठेवा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि मार्केटमध्ये खूप टॅलेंटेड पोरं आहेत, त्यांना आपल्याला फाईट करायची. ओके, चला प्रश्न क्रमांक 1. बाकी काय घेणं देणं नाही. बाकी तुला टॅली करायचं टॅली करू शकतो. बघा घरी आल्यावर टॅली कर, पण काय घेणं देणं नाही. 17 आणि किती रे, 10 झाले 27. या 18 मध्ये किती मिक्स करावं, माझं उत्तर 27 आलं पाहिजे. किती मिक्स करावं, 9 मिक्स करावं. मग वायची किंमत किती असणार आहे, 9 असेल. आणि झेडची किंमत किती असणार आहे, 6 असेल. ऑप्शन लक्षात ठेवायचं, 4 उत्तर होतं. बाकी काय नव्हते विषय. चला पुढे पुढे पुढे. एकदम छान प्रश्न होता, काही नाही याच्यामध्ये. सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे विधान. काय म्हणले, वरील माहितीच्या आधारे ए भागिले बी बरोबर ओ चा अर्थ काय आहे. मान्य, थोडं नीट वाचायचं काळजीपूर्वक परीक्षेमध्ये. आता ह्याच्यामध्ये सगळं वाचू नका. परीक्षेमध्ये पोरं काय करते, सगळं वाचत बसतं. सगळं पाक अगदी फुल स्टॉप येईपर्यंत वाचत बसतं. आणि परत मग इथं बघतो, मग सोडवतं. तोपर्यंत तिकडे बेल वाजेल तुझी. समजतंय का? त्यामुळे माझं टार्गेट काय आहे, माझं टार्गेट एवढंच आहे, ए भागिले बी बरोबर ओ. जोड्या लावा. ए ची जोडी बी सोबत, बी ची जोडी ओ सोबत, विषय संपला. ए भागिले बी चा अर्थ सरळ सरळ एम भागिले एन चा अर्थ असणार आहे. एम ही एन ची सासू आहे. कसं, ओ ही लक्षात ठेवायचं, सॉरी ए ही बी ची सासू आहे. आता ए जर सासू असेल बी ची, तर या ए पासून प्रोडक्शन आहे. एक तर त्याचा मुलगा मुलगी, ते नंतर बघूया. त्याच्यासोबत हा बी लग्न करेल, बरोबर आहे ना. पण बीचं पण जेंडर मला अजून कळत नाहीये. माहिती पुढे आहे, ही सासू आहे. मला ए कळतोय, ए सासू आहे बीची. एच्या एकतर मुलासोबत किंवा मुलीसोबत बीनं लग्न केलेलं आहे. पण इथं कन्फर्म होईल काय विषय, बघूया. बी बरोबर ओ म्हणजे एम बरोबर एनचा अर्थ आहे एन ही एम ची पत्नी आहे. आता एन ही एम ची पत्नी, नीट वाच. बघा आता आपल्याला म्हणलं इथं यम बरोबर एन म्हणलंय, पण उलट वाचलंय ह्यांनी. एन ही एम ची पत्नी, त्याचा अर्थ असा आहे ओ ही बी ची पत्नी आहे.
बी ही ओ ची पत्नी नाही. लक्षात काय म्हणलं जाऊ, ओ ही बी ची पत्नी, उलट वाचा. तिथं सरळ सरळ त्याचा अर्थ यम बरोबर एन आहे, पण त्यांनी काय केलंय, उलट वाचलंय. एन अगोदर घेतलाय मग नंतर यम घेतलाय. आपण पण तसंच करायचं, एन अगोदर घे म्हणजे सरळ सरळ ओ अगोदर घे. ओ ही बी ची पत्नी आहे, जर ओ ही बी ची पत्नी असेल तर ही फिमेल आहे. आणि हा सरळ सरळ लक्षात ठेवायचं, हा सरळ सरळ काय म्हणतोय, हा मेल असणार आहे, कारण पती पत्नीचं नातं आहे. पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला दुसरा आपोआप कळतो, ही कॉन्सेप्ट आहे. सरळ सरळ यातलं कुठलं एक वाक्य बरोबर आहे, तर ये ही ओची आई आहे का, तर 100% आहे. सरळ सरळचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 इज राईट आन्सर. बाकी तुमचे लक्षात ठेवा कुठलेच टॅली होत नाहीयेत, ते सरळ आपण काय करूया, फुली मारून टाकूया. म्हणजे 82चं उत्तर पर्याय क्रमांक 1, नो ऑब्जेक्शन. सुटला होता पेपरमध्ये. चला पुढे 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 पुढे. पेपर कसे वाटतात, युट्यूबला सुद्धा थोडे कमेंट वगैरे करा. ओके, चलो चलो चलो. 83चं उत्तर एकदम बोनस मार्क, बोनस मार्क. नंबरिंग फक्त करायची होती. इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा प्रश्न आहे हा. इयत्ता 7वी, आता जुनी 4थी झाली, आता 4थीची स्कॉलरशिप 5वीला आलेली, आणि काय रे 7वीची कुठे गेली, 8वीला गेलेली. 8वी स्कॉलरशिपला पडलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. आणि सरळ सरळ असे प्रश्न आहेत का, आहेत. कंपॅरिझन कोडिंग, यालाच म्हटलं जातं कोडेड इन इक्वेलिटीज, ही कॉन्सेप्ट आहे. मग काय करायचं नाही, नंबरिंग फक्त करायचं होतं याच्यामध्ये. नंबरिंग म्हणजे काय, जर समजा पी ची किंमत मी 10 पकडली, बघा आपलं विधान असं आहे, पी इज लेस दॅन क्यू, क्यू इज लेस दॅन आर. परत सांग रे, आर इज लेस दॅन एस, एस इज इक्वल टू टी सांगितलंय. टी लहान आहे एम पेक्षा, आणि यम पुन्हा लहान आहे ए पेक्षा. नंबरिंग फक्त करायची. इयत्ता 4थी कार्यक्रम आहे, लक्षात ठेवायचं. मग सरा समजा पी ची किंमत मी 10 घेतली, तर इकडे वाढत जाईल ना, याचं तोंड बघा इकडे मोठा आहे, इकडे किमती वाढत जाणार आहेत. मग सरळ सरळ हा 10 असेल तर सरळ काय रे, क्यू ची किंमत 1 ने वाढवा, बरोबर आहे ना. 11 करा, पुन्हा 1 ने वाढवा, 12 करा, परत 13 करा, परत जेवढा यस तेवढाच टी आहे, पुन्हा मी 13 करतो. आणि सरळ लक्षात ठेवायचं, यम काय सांगतोय, वाढेल, हा 14 होईल, आणि परत सांग रे हा 15 होणार आहे. मग चला काहीच विषय नाही. आता पर्याय सगळे चेक करू नका, सगळे चेक करायचं लक्षात ठेवा. नॉर्मली जर बघितलं, बघा मी असं म्हणतो याच्यामध्ये, कुठं दोन डबल कुठं घेतलाय का, डबल 3 बघा, इथं 3 कुठं आहे का, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, आणि याच्यात पण 3 आहे. बरं मी 3च चेक करतो अगोदर. 3 काय सांगितलंय, क्यू लहान आहे टी पेक्षा. क्यू लहान आहे टी पेक्षा, कुठे आहे बरं, क्यू 11 आहे, आणि टी बरोबर आहे सरळ सरळ. क्यू लहान आहे टी पेक्षा म्हणजे कन्फर्म. माझे उत्तर लक्षात ठेवायचं, हे येऊ शकतं, हे पण येऊ शकतं, आणि हे पण येऊ शकतं. येऊ शकतं, काय अडचण नाही. तरी पण बघूया आपण आता. जर 2 चेक केला, 2 काय सांगितलंय, यस लहान आहे पी पेक्षा. यस लहान आहे पी पेक्षा म्हणजे यस ची किंमत उचलायची आहे, 13 टाकायची, आणि पी ची किंमत सांग रे 10 टाकायची. मग मला सांगा, 13 लहान आहे का 10 पेक्षा, 13 मोठा आहे, लक्षात ठेवा. तरी पण ते म्हणतात लहान आहे म्हणून. मग सरळ सरळ 2 माझा चुकीचा आहे. बरं हा तर कटला, विषय संपला. परत लक्षात ठेवा, काय याच्यामध्ये अजून कुठं 2 दिसतंय का ऑप्शन मध्ये, नाही दिसत. चला पुढे एकचा विषय बघूया आपण. एकचा विषय जर बघितला, ए लहान आहे क्यू पेक्षा, ए ची किंमत बघा बरं, ए ची किंमत 15 आहे. मग 15 लहान आहे कुणापेक्षा रे, क्यू पेक्षा. क्यू ची किंमत काय रे 11 आहे. हे चुकीचं आहे. सरळ सरळ हा तो ऑप्शन कटलाय, हा पण कटलाय. आता नॉर्मली याच्यामध्ये काय रे, कॉमन किंवा अनकॉमन जरी चेक केला तरी चाललं असतं. आता याच्यात फक्त एक तर 4 चेक करा, नाहीतर 5 चेक करा. 5 जर बघितला आपण, 5 काय सांगितलंय, क्यू लहान आहे एम पेक्षा, मग क्यू ची किंमत बघवर 11 आहे, आणि काय रे एम ची किंमत बघवर, एम ची किंमत लक्षात 14 आहे. मग क्यू लहान आहे म्हणजे कुणापेक्षा रे, एम पेक्षा. 11 लहान आहे 14 पेक्षा, हे बरोबर आहे. माझा कुठलं तरी या दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे, हा सेन्स आहे ना. मग सरळ सरळ मी हा चेक केला होता, 5वा हा बरोबर येतोय. हा 3 ऑलरेडी माझा बरोबर आलाय, म्हणजे माझं उत्तर कन्फर्म 4 असणार आहे. आता याला फुली मारा. थोडं तुम्हाला धरून ठेवण्यासाठी असा प्रश्न टाकला होता. एखादा क्वेश्चन असा असतो, पण घाबरायचं नाहीये. काय करायचं, नंबरिंग करा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ओके ओके, काही नाही. याच्यामध्ये कंपॅरिझन कोडिंग किंवा कोडेड इन इक्वेलिटीज असं त्याला आपण नाव दिलेलं आहे टॉपिकला. बाकी काही नाही. 83चं उत्तर बिंदास ऑप्शन 4 इज राईट आन्सर. चला पुढे नेक्स्ट. अजून एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक सुवर्ण संधी म्हणा, सुवर्ण संधी. आपण काय केलेले, गेम चेंजर टेस्ट सिरीज लक्षात ठेवायचं 2.0 लॉन्च केलेले, आणि विशेष टेस्ट सिरीज कशी असणार आहे, टॉपिक वाईज असणार आहे. याच्यामध्ये आपण 21 टॉपिक, बरे बाळा 21 टॉपिक, 21 लक्षात ठेवायचं टेस्ट, आणि टार्गेट माझं 21 डिसेंबर असं आपण लक्षात ठेवायचं. याला अनुसरून असे पुन्हा 21 टेस्ट सिरीज आजपासूनच 17 तारखेपासूनच लॉन्च केलेले आहेत. ज्यांना ही टेस्ट सिरीज पुन्हा खरेदी करायची असेल तर यातले पुन्हा 21 प्रश्नपत्रिका गुणले जर 20 म्हणलं तर 420 प्रश्न, आणि हे 25 आपले चालू आहेत, ते 25 गुणले पुन्हा 20 जर बघितलं, हे 500 प्रश्न. असे 920 प्रश्नाची प्रॅक्टिस करून जर तुम्ही 21 तारखेच्या एक्झामला गेला तर तुम्हाला आरामात 17-18 मार्क मिळू शकतात. 100% म्हणतोय, 100%. आणि गेम चेंजर टेस्ट सिरीज मधला पहिला पेपर
तुम्हाला युट्यूबला सुद्धा पाहायला मिळेल. युट्यूबला बघा, जर योग्य वाटलं मास्तर मला काहीतरी देऊ शकतोय तरच टेस्ट सिरीज खरेदी कर, आता खरेदी करू नको. टेस्ट सिरीज लक्षात ठेवायचं पहिली आपण युट्यूबला अपलोड केलेली आहे. ओके, त्यातला पहिला टॉपिक बघा, तो टॉपिक कसा चालवलाय मी, प्रत्येक टॉपिक थोड्या नॉलेजवरती कसा चालतो त्याही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके, चलो चलो, याचं उत्तर, मागच्याचं उत्तर संपलं. चला, ही टेस्ट सिरीज खरेदी करू शकता, फायदा 100% होईल. 149 म्हणजे काय विषय नाही, 1-2 वेळेचा नाश्ता आहे तुमचा, बाकी काही नाही. चला पुढे, हे बघा एकदम भारी, 84चं उत्तर आयएमपी म्हणायला, किंवा हा क्वेश्चन आयएमपी म्हणायचा, 100% येतो. याच्यामध्ये काय करायचंय, ट्रिक्स फक्त सांगतो. ट्रिक्स लक्षात, सगळ्या अशा प्रकारच्या प्रश्नांवरती ट्रिक्स लागू होते. ट्रिक्स काय, 13 अधिक 2 करणी चिन्हामध्ये 42, हे साईडला लिहायचं नाही परीक्षेमध्ये. आता आपल्याला वेळ आहे म्हणून सांगतोय, तुला कळावं डिटेल म्हणून सांगतोय. चला, आता काय करायचं, पर्यायामध्ये लक्षात ठेवा, पर्यायामध्ये असे पर्याय शोधा. त्या करणी चिन्हातल्या 2 अंकांचा गुणाकार म्हणतोय मी, त्या करणी चिन्हातल्या 2 अंकांचा गुणाकार 42 आला पाहिजे, आणि त्याच करणी चिन्हातल्या 2 अंकांची बेरीज 13 आली पाहिजे, असा पर्याय. आणि मध्ये त्या 2 करणी चिन्हांच्या मध्ये अधिक चिन्ह पाहिजे, कारण इथं अधिक चिन्ह आहे म्हणून विषय संपला. करणी चिन्हातल्या 2 अंकांचा गुणाकार हे 7 सक्कून 42, गुणाकार तर जुळतोय, 7 गुणिले 6 42 गुणाकार जुळतोय ना, जुळतोय. आणि त्याच करणी चिन्हातल्या 2 अंकांची बेरीज 7 + 6 13 येते का रे, येते. आणि मध्ये अधिक चिन्ह आहे का, आहे. उत्तर संपलेलं आहे. नो कॅल्क्युलेशन. 13 अधिक 2 करणी चिन्हात 42 चे वर्गमूळ काढा, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. विषय क्लोज, विषय क्लोज. लक्षात, एकदम छान आणि युनिक क्वेश्चन आहे. किंवा बघा, आता तुम्हाला जर असं म्हणलं असतं काय रे, 25 चे वर्गमूळ काढा, खाली पर्याय तुम्हाला काय दिला असता, 5 दिला असता, मग तुम्ही याचं काय केलं असता, वर्ग केला असता. म्हणजे पर्यायामध्ये अशी एक कॉन्सेप्ट आहे किंवा असा एक पर्याय आहे, त्याचा जर वर्ग केला तर माझं उत्तर हे येतं, हे येतं. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग, तुम्हाला माहिती आहे याचा विस्तार ए वर्ग अधिक 2ab अधिक अरे बी चा वर्ग, पण असं नाहीये, करणी चिन्हामध्ये ए अधिक करणी चिन्हामध्ये बी कंसाचा वर्ग, ही कॉन्सेप्ट आहे. अलग लक्षात, पण एवढं सगळं करत बसायचं नाहीये, तो बेस तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. गणित चालवायला तो डेटा महत्वाचा असतो, पण सरळ असं काय आलं तर सरळ सरळ करणी चिन्हातल्या 2 अंकांचा गुणाकार 42 आणि त्याच करणी चिन्हातल्या 2 अंकांची बेरीज 13 आली पाहिजे, असा पर्याय, मध्ये चिन्ह अधिक असलं पाहिजे, बाकी काही नाही. इथं बघा रे, हा पर्याय का कटला, सेम दिसते पण वजा चिन्ह असल्यामुळे कटलंय. परत 45 बघा, मला 42 गुणाकार आला पाहिजे, फुली मार, आणि सरळ सरळ 7 × 9 = 63 फुली मार, गुणाकार किती पाहिजे, 42 पाहिजे होता. विषय क्लोज. 84चं उत्तर बिंदासले, ऑप्शन 1 इज राईट आन्सर. काय अडचण, चला पुढे. 85 एकदम सोपा होता, हा बोनस मार्क होता. आजचा पेपर छान होता, एक्झाम ओरिएंटेड होता. त्यातले मी काही क्वेश्चन मी थोडे तुम्हाला लूज सोडले होते, आता थोडं अजून वाढवणार, थोडा त्रास देणार, थोडं अजून लूज सोडणार, कॉन्फिडन्स वाढवणं, परत थोडं लेवल लक्षात थोडी खाली आणणं, म्हणजे तुमचा स्कोअर कमी जास्त होईल इथून पुढे, लक्षात ठेवायचं. पण क्वेश्चनचा दर्जा खूप छान असणार आहे, मजा येईल. जर तुम्ही पेपरमध्ये जरी मार्क नाही आले, लक्षात ठेवायचं अनालिसिस बघा, प्रत्येक पेपरचा अनालिसिस बघा, तो प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसा हँडल करायचा, त्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. नक्की फायदा होणार आहे. 500 क्वेश्चन, आपले 500 प्रश्न आहेत, हो नक्की फायदा होईल. काय नाही अडचण याच्यामध्ये, एका पिशवीत 10 पांढरे, बरे 10 पांढरे, परत सांग रे 16 लाल आहेत, आणि काय रे पुन्हा 14 काळे, झाले किती एकूण, झाले लक्षात ठेवायचं 40 चेंडू, काहीच प्रॉब्लेम नाही. जर यादृच्छिकरित्या म्हणजे काय रे, त्या पिशवीमध्ये न बघता डोळे झाकून हात घालणं आणि जे हाताला येईल ते बाहेर काढणं, त्याला रॅन्डमली हा शब्द वापरला असेल तुम्ही कुठेतरी. ओके, एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा काळा, किंवा शब्दाला अंडरलाईन करा. 2 घटकामध्ये जर चिन्ह आणि आलं आणि 2 घटकामध्ये जर चिन्ह किंवा आलं, तर आपल्याला चिन्ह कुठले वापरायचे असतात, येतं लक्षात. जर 2 घटकामध्ये चिन्ह जर आणि येत असेल तर गुणाकाराचं चिन्ह वापरायचं असतं 2 घटकामध्ये, आणि किंवा शब्द जर त्यांनी उल्लेख केला तर बेरीज करायची असते, सरळ सरळ. आता एकूण किती चेंडू आहेत हे नेहमी खाली खाली लक्षात ठेवायचं. 40 पैकी किती रे बाळा, 1 सांगितलंय. कशाला फोकस केलंय, लाल आणि काळे. लाल म्हणजे किती आहेत, 16 आहेत, आणि काळे किती आहेत, 14. यातनं सुद्धा एक एक बाहेर निघेल, 16तून 1 बाहेर काढला. पण मध्ये शब्द वापरलाय किंवा, किंवा शब्द वापरला तर काय रे, 2 घटकामध्ये अधिक चिन्ह असतं, आणि सरळ लक्षात ठेवायचं 14 पैकी सुद्धा 1 बाहेर निघणार आहे.
आता 16 पैकी 1 म्हणजे स्वतः 16 असणार आहे, 14 पैकी 1 म्हणजे स्वतः 14 असणार आहे आणि 40 पैकी 1 म्हणजे स्वतः 40 असणार आहे. सरळ सरळ 16 14 झाले 30 छेदामध्ये 40. हा शून्य कटला. 3/4 म्हणजे ऑप्शन 2 इज राईट आन्सर. सोपं आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला मी थोडं कॉन्सेप्ट सांगतोय, त्यामुळे कदाचित वेळ लागू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण बघा थोडं मी काय म्हणते, 10 15 सेकंदामध्ये तो क्वेश्चन सुटतो, 100% सुटतो. क्वेश्चन डिझाईन करताना आयोग लक्षात ठेवायचं, तो क्वेश्चन मुलाला 1 मिनिटामध्ये, बघा मी काय म्हणतोय, 60 सेकंदामध्ये, 50 सेकंदामध्ये, 40 सेकंदामध्ये सुटेल असा डिझाईन केलेला असतो. फक्त आपल्याला त्या 40 सेकंदापर्यंत, 50 सेकंदापर्यंत, 1 मिनिटापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कळतंय? अडचण काहीच नाहीये. 85चं उत्तर बिंदास, ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला पुढे. एकदम छान IMP म्हणायचं. कुणाला सुटलाय सांगा कमेंट मध्ये. कुणाला प्रश्न सुटला? एकदम भारी प्रश्न आहे, एकदम युनिक क्वेश्चन आहे. चला हाय करा. थोडं दिसतंय क्लिअर बाळा जे आहेत लाईव्ह मध्ये? पीपल लोगो त्याला कोण कोण आहे लाईव्ह मध्ये? हा दिसतंय. गौरव, अभिषेक, धनश्री, प्रणव, हा अनघा मॅडम ओळखीच्या दिसतात मला. रवींद्र दिसतंय का बाळा? दिसतंय क्लिअर? चॅटिंग मध्ये हाय वगैरे करा. पेपर कसा होता आणि याचं उत्तर कोण सांगते का? चेक करा बरं उत्तर मला. 86चं उत्तर कोणी काढलंय का? दिलं का पेपर? ऐश्वर्याला दुपारी 1 वाजता भोजनासाठी मीनाच्या घरी पोहोचायचे आहे. ती तिच्या सायकलने तिथे जाणार आहे. जर ती ताशी 10 किलोमीटर वेगाने गेली तर ठरलेल्या वेळी पोहोचते. ओके. आणि जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी तिथे पोहोचेल. जर माझा प्रश्न इथे आता, जर तिला 1 तास आधी तिथे पोहोचायचं असेल तर तिने तिच्या सायकलचा वेग किती ठेवायला पाहिजे? तिच्या सायकलचा वेग काय असायला पाहिजे? ऑप्शन बोला. येस, ऑप्शन सांग. ऑप्शन 1 2 3 4 काय असेल? काहीच अडचण नाही याच्यामध्ये, काळजी करायची नाही, सोपं सांगतो. मला सांगा, या सगळ्या माहितीमध्ये मला डिस्टन्स कळतंय का रे? डी ची किंमत कळते का? अंतर कळतंय का? नाही कळत. मग तुम्हाला एक आयडिया सांगतो, अंतर कसं काढायचं. अंतर बरोबर वेगळं वेळा, हे अंतर बरोबर LCM, पण कशाचा? वेगाचा लसावी. बघा सांगतोय, वेगांचा लसावी आणि काय करायचं माहितीये का? वेळेतील फरक घ्यायचा. वेळेतील फरक तुमचं काय मिळतं? मग अंतर मिळतं. लक्षात ठेवायचं. मग वेगांचा लसावी म्हणजे काय? पहिला वेग हा 10 आहे, दुसरा वेग सांग रे 15 आहे. याचा लसावी किती येतो? 30 येतो. आणि वेळेतला फरक त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे. लक्षात ठेवा, ठरलेल्या वेळेच्या ती 2 तास आधी पोहोचते. 2 तास आधी पोहोचते म्हणजे तो काय रे? फरक असणार आहे. ठरलेल्या वेळेच्या ती 2 तास आधी पोहोचते म्हणजे तो वेळेतला फरक असणार आहे. वेगाचा लसावी किती आला? 30 आला. गुणले काय रे? पुन्हा वेळेतील फरक 2चा आहे. माझं डिस्टन्स आहे ते अंतर असणार आहे 60 किलोमीटर. जर प्रश्नामध्ये आपल्याला डिस्टन्स कळत नसेल तर तुम्ही सूत्र वापरून डिस्टन्स काढू शकता. 2 वेग दिले आणि वेळेतला फरक दिला तर डिस्टन्स काढता येतं. डिस्टन्स माझं 60 किलोमीटर आहे. त्यातली पहिली कंडिशन बघ, मी टॅली करतो. जर ती लक्षात ठेवायचं 10 किलोमीटर वेगाने गेली, टॅली करतो, हे करायची गरज नाही. जर 10 ने गेली, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. अंतर माझं कळलंय 60. जर ती 10 ने गेली, लक्षात ठेवायचं, तर काय म्हणले बघा, वेग दिलाय ना, 10 ने गेली तर किती वेळात पोहोचेल रे? हा 1 किलोमीटर मध्ये, 1 किलोमीटर प्रति आवर्स मध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. मग सांगा बरं, टी बरोबर 60/10, 6 तास लागेल. जर ती कितीने गेली? 10 ने गेली तर लक्षात ठेवा 6 तास लागतात. पुन्हा कंडिशन सांगितली दुसरी, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. माझं अंतर तेवढंच आहे, टाइम काढा. पण ती 12 ने गेली तर, 12 ने म्हणले, 15 ने म्हणले, 15 ने म्हणले, लक्षात ठेवायचं. 15 ने म्हणलं तर मग किती वेळ लागतो सांगा बरं? हे 60/15, 15 चौक 60, म्हणजे टी बरोबर सांग रे बाळा 4 तास लागतील. कारण मी 15 इकडे पक्षांतर केलाय, तो भाकरात जाईल, 60 ला भागेल, उत्तर 4 तास. मग मला ही कंडिशन टॅली होते का? बघा, जर ती 10 ने गेली तर ती ठरलेल्या वेळेत पोहोचते. पण जर ती ताशी 15 ने गेली तर ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी पोहोचते. तिला 6 तासात पोहोचायचं होतं, आता ती 4 तासात पोहोचते. या दोन्ही वेळातला फरक किती आहे? 2 तासाचा येतोय. कॉन्सेप्ट सांगतोय फक्त, पण माझं उत्तर पुढे आहे. आता तिला काय करायचंय? जर तिला 1 तास आधी तिथं पोहोचायचंय, 1 तास आधी म्हणजे ठरलेल्या वेळेच्या 1 तास आधी म्हणजे तिला 5 तासात पोहोचायचंय. आता मग काय असेल? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. माझं उत्तर इथं आहे, अंतर तेवढंच आहे, टाइम काढा, ठरलेल्या वेळेच्या लक्षात ठेवायचं. बघा मी सांगतो, इथं वेग काढायला सांगितलं ना, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. टाइम मला बघा 5 तासात पोहोचायचं आहे. मग तिच्या सायकलचा वेग काय असला पाहिजे? तिला अगोदर पोहोचायचं होतं 6 तासामध्ये, पण ठरलेल्या वेळेच्या तिला 1 तास अगोदर पोहोचायचं असेल म्हणजे 5 तासात पोहोचायचं तिला,
मग सरळ सरळ 60 ला 5 ने भाग भर, 12 पंचे 60. मग तिचा वेग काय असला पाहिजे, 12 किलोमीटर प्रति आवर्स. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. एवढं फक्त करायचं होतं, बाकी काही नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं रे. जे आता लाईव्ह जोडलेले कार्यकर्ते ते कॉन्सेप्ट सांगितली, ज्यांना सांगितले प्रश्नामध्ये असं. पण मला एवढंच करायचं होतं, 30 गुणिले 2 60. आणि लक्षात ठेवा ठरलेल्या वेळेच्या किती रे बाबा, ठरलेल्या वेळेच्या लक्षात ठेवा 2 तास आधी. म्हणजे ठरलेल्या वेळेच्या 2 तास ती आधी पोहोचते, पण तिला 1 तास अगोदर पोहोचायचं होतं. मग पहिला वेग जरी पहिला टाइम जरी काढला असता 6 तास, 6 तासात 1 तास मायनस करा, 5 तासात पोहोचायचं होतं. मग सरळ सरळ तिचा वेग हा असा असला पाहिजे होता. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. आय थिंक हा तुम्हाला सुटला असेल परीक्षेमध्ये. ओके, आजच्या पेपर मधला हा प्रश्न होता, एकदम छान होता. असा एखादा प्रश्न तुम्हाला पुढच्या आता येणार 21 तारखेसाठी हा प्रेडिक्शन असू शकतो. काय अडचण, जायचं पुढं. चलो 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 चलो, एकदम भारी. काय नव्हतं याच्यामध्ये, विशेष काय नव्हतं. कोण काढले याचं उत्तर, पार्टनरशिप फॉर्मवरती प्रश्न येतो, 100% येतो. बघा मॅथचे तुम्हाला एक टॉपिक सांगतो, IMP मॅथला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न सारखे येतात. सरासरी, वयवारी, भागीदारी, नफा तोटा, सेकडेवारी, अंतर, वेळ, वेग. बघा 7वा टॉपिक झाला. लसाई मसाईवरती एक प्रश्न असतो, 8वा टॉपिक झाला. आता घातांकावरती विचारायला सुरुवात केलेली आहे आत्ता. ओके, हा एक तुमचा टॉपिक झाला. प्रोबॅबिलिटीवरती एक प्रश्न असतो, प्रोबॅबिलिटीवरती. आणि एक लक्षात ठेवा, काळकाम, आपल्या तुमचा काळकाम नळ टाकी म्हणून आपण याला. 10 प्रश्न किंवा 10 टॉपिक आहेत नाही, 10 टॉपिक छान करा, तुम्हाला 7 मार्क मिळतात. येतं लक्षात. जे टॉपिक सांगितले ते म्हणतोय आता, जे सांगितलेले 10 टॉपिक छान करा, बाकी काही नाही. पण एक टॉपिक चालवायला थोडं बेसिक पाहिजे असतं. बेबी को बेस पसंद आहे. मग बेसिक म्हणजे कोणतं, तुम्हाला गुणाकार भागाकारचे नियम माहिती पाहिजे, अपूर्णांकाचे प्रकार माहिती पाहिजे, त्याची बेरीज जमली पाहिजे, त्याचा गुणाकार जमला पाहिजे, त्याचा भागाकार जमला पाहिजे. आणि तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचं, व्ही बॉडमॉस कळलं पाहिजे. हे बेसिकचा पार्ट आहे, व्ही बॉडमॉस लक्षात ठेवा. आणि नंतर बेसिक मध्ये अजून 2 टॉपिक आहेत. एक पहिला टॉपिक आहे 1 व्हेरिएबल इक्वेशन कळलं पाहिजे. जर तुला गणितातली एक गोष्ट माहिती नसेल तर ती एक्स मानतो, जर 2 गोष्टी माहिती नसेल तर एक्स आणि वाय मानतो, आणि अनेक गोष्टी माहिती नसतील तर मग एक्स वाय झेड मानतो. म्हणजेच काय, हे पुन्हा 2 टॉपिक म्हणजे कोणते, 1 व्हेरिएबल इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल और मोर व्हेरिएबल इक्वेशन. एक चलातील रेषीय समीकरणे, 2 चलातील रेषीय समीकरण. हे 2 टॉपिक, हे बेसिकचा पार्ट आहे. आणि हे 10 टॉपिक कर, विषय संपला. 8 मार्क तुला आरामात मिळतात, आरामात मिळतात. इथं बाहेर क्वेश्चन जात नाही. मागचे 13 पासून नाही, 8 पासून पेपर चेक कर. याच टॉपिकवर आयोगाने पुन्हा 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 प्रश्न विचारले मॅथमॅटिक्स वरती. ओके, अडचण, प्रॉब्लेम. चल रे बाळा पुढे, नेक्स्ट नेक्स्ट. चला, याचं उत्तर कोण सांगते. या व्यक्तीने सुरुवातीला, एक कार्यकर्ता आहे, त्यानं सुरुवातीला काय केलं, 30,000 रुपये आणले, पैसे व्यवसायामध्ये आणले. काय केलं, व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यानंतर बीने, 3 महिन्यानंतर बीने किती रक्कम आणली, 70,000 रुपये आणले. याचा अर्थ 3 महिने बी व्यवसायात नव्हता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणखी 6 महिन्यानंतर, म्हणजे बी आल्यानंतर आणखी 6 महिन्यानंतर, याचा अर्थ 9 महिन्यानंतर झाला, सी व्यवसायामध्ये आलाय. आणि सी ने 90,000 रुपये त्या व्यवसायामध्ये गुंतवले. आणि व्यवसायाचा कालावधी आपल्याला दिलेला आहे, 2 वर्षाखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काढा. कळते. आणि मी लिहून ठेवायचं लक्षात ठेवा, कालावधी नेहमी सांगतोय मी, कालावधी नेहमी कशामध्ये करायचा, कशामध्ये लक्षात ठेवा, वर्षाचा कालावधी नेहमी महिन्यामध्ये करून घ्यायचा. 2 वर्ष म्हणजे 24 महिने, 24 महिने. आता व्यवसायामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत कोण आहे, एक कार्यकर्ता आहे, याला कालावधीने गुणा, विषय संपला. पण हा 3 महिने नव्हता, 24 पैकी 3 महिने नव्हता, किती रे वा, 21. आणि सरळ सरळ सी हा लक्षात ठेवायचं, 24 पैकी 9 महिने नव्हता, तो असणार आहे 15 महिने फक्त, कारण 15 आणि 9 24 होतात. ही कॉन्सेप्ट आहे. कालावधीने गुणायचं, रेशो निघतो, विषय संपला. आणि रेशो काढताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, एकाच संख्येने भाग गेला पाहिजे, ही महत्वाची काळजी घ्यायची. सरळ सरळ जर म्हणलं, हे 4 शून्य गट मारतो, हे 4 शून्य गट मारतो, हे 4 शून्य गट मारतो. सरळ 5 ने पुन्हा भाग जातो का, 5 ने जातो का रे, सरळ सरळ 3 ने भाग देऊया. हवा 3 5 15, 3 5 15, 3 7 21, 3 8 24, 8 3 24, पुन्हा 7 7 49, 9 5 45. पुन्हा एका संख्येने भाग जातो का, तुम्ही म्हणणार सर इथं बघा 7 7 49 आणि काय रे, किंवा बघा अजून पुढे बेने वगैरे असं जात असेल तर बा दोघाला जात असेल तर नाही चालणार, तिघांना पण गेला पाहिजे, तिघांना पण गेला पाहिजे. जर जात नसेल तर रेशो थांबवा आणि उत्तर लक्षात ठेवायचं, बिंदास गोल करून यायचं. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. काय अडचण आहे, जमते जमते रे. झोप गेली का, झोपून उठले का सगळे कार्यकर्ते, दुपारचं सेशन आहे बघा, झोपू नका. जोपर्यंत आपलं ध्येय टार्गेट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत झोपू नका.
काय फरक पडत नाही. 6 तास झोप, 20 तास काम कर, मिळतं सगळं. आणि मेहनत मी सांगतोय, मेहनत मला बघा हा शब्द लय आवडतो. मेहनत ही प्रामाणिक करा, यश तुम्हाला मिळतं, 100% मिळतं. आणि एखाद्या गोष्टीला 100% द्या, 100% द्या, मिळतं 100%. हे जर लक्षात, मेहनत प्रामाणिक दाखवू नका लोकांना मी करतोय ते. काय काय पोरं फक्त सकाळी 6ला लायब्ररीतून बसतात, दिवसभर काहीच करत नाहीत, दुपारी निवांत आता झोपलेली असते सगळी. 50% लक्षात ठेवायचं, पुण्यातले लायब्ररीतले पोरं झोपलेले आहेत निवांत. तुम्ही आहेत लाईव्ह मध्ये, बरं वाटते मला, काहीच अडचण नाही. ओके, रिझल्ट येणार, 100% येणार. येस, मेहनत करा, मेहनत प्रामाणिक करा, लक्षात ठेवा. यश काय मीच काय, परमेश्वर पण काय करू शकत नाही मग तुमच्या यशाला तुमचं मिळतं यश 100%. यश घरी येतं ठोठावदार. चल भाऊ तुला आलोय न्यायला, विषय संपला. जसा यम येतो ना यम, तसं यश येतं ऑटोमॅटिकली. पण हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. मेहनत प्रामाणिक करायची आहे, आणि एखादी गोष्ट करायची आहे ना, तिला 100% द्या, नाहीतर करूच नका, विषय संपला. येतं लक्षात. चला पुढे. ए 87 उत्तर बिंदास. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. ऑप्शन 1च आहे ना. चला हा ऑप्शन 1. चला पुढे. 88 एकदम सोपा, बोनस मार्क होता हा. खालील विधानाचा अभ्यास करून योग्य निष्कर्ष ओळखा म्हणून सांगितलं होतं, पण मी मुद्दाम टाकला होता. असा एखादा प्रेडिक्शन क्वेश्चन येऊ शकतो, पॉसिबिलिटीवरती क्वेश्चन आहे, पॉसिबिलिटीवरती. ओके, मग चल रे बाळा, काय म्हणले, सर्व बस ट्रेन आहेत, सर्व बस, ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये, सर्व बस हे ट्रेन आहेत, ट्रेन. चला काय अडचण नाही. काही ट्रेन कार आहेत, ज्या दोन घटकामध्ये संबंध तेवढाच विचार. पुन्हा कोणतीही कार स्कूटर नाहीये, थांब आता, कोणतीही कार स्कूटर नाहीये, मी इथं स्कूटर काढतो, आणि ह्या फक्त दोघांमध्ये व्यक्ती आहे. कोणतीही कार स्कूटर नाहीये म्हणजे ह्या दोघांचं जुळत नाहीये. याचा अर्थ कार म्हणते स्कूटरला तू माझ्याकडे यायचं नाहीये, आणि स्कूटर म्हणते कारला तू माझ्याकडे यायचं नाही. याचा अर्थ स्कूटर इकडे कुठं पण जाऊन बसू शकते, मग अर्धी जाऊन बसू शकते, पूर्ण जाऊन बसू शकते, पूर्ण जाऊन बसू शकते, याला आतमध्ये घेऊन बसू शकते. पण स्कूटर लक्षात ठेवायचं, सगळे अशी ट्रेन घेऊन बसू शकत नाही. कारण प्रॉब्लेम काय, ह्यातला लक्षात ठेवा, कार मधला थोडा भाग कुठं दिसतो तुम्हाला, ट्रेन मध्ये दिसतोय. ओके, सगळे ट्रेन स्कूटर मध्ये येऊ शकणार नाहीत, सर्व स्कूटर ट्रेन मध्ये येतील, ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा मी पॉसिबिलिटी चेक करेन तेव्हा काय रे, फक्त हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे, एवढाच विषय. जर ते दोघं एकत्र येत असतील पॉसिबिलिटी चेक करताना, तर तो निष्कर्ष चुकीचा असतो. आणि नाही आले, व्यत्यय नाही आला, बरोबर, ही कॉन्सेप्ट आहे. चला मग पहिलं चेक करूया. सर्व ट्रेन स्कूटर असू शकतात. आता बघा अंदाज काय कॉन्सेप्ट, सर्व काय म्हणले, सर्व ट्रेन लक्षात ठेवायचं, सगळे ट्रेन हे स्कूटर असू शकतात का. मग सगळे ट्रेन जर मी स्कूटरच्या अशा आतमध्ये घेतले, मग काय प्रॉब्लेम झाला रे, स्कूटर मधला थोडा कुठे गेला, कार मध्ये गेला, आणि सरळ सरळ मला सांगितलं इथं कोणतीही कार स्कूटर नकोय, या दोघांमध्ये व्यत्यय आला, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. पॉसिबिलिटी फक्त मी चेक करून घेतलेली आहे, तर लक्षात चुकीची येते ही पॉसिबिलिटी. चला पुढे नेक्स्ट, थोडं बघा, हे काढून टाकतो आता. चला पुढे, हे चुकीचं आहे. चला नेक्स्ट, सर्व स्कूटर ट्रेन असू शकतात का. यस. आता बघा, सगळे स्कूटर मी उचलले आणि तू इथंच ठेवले ट्रेन मध्ये, असे ठेवले स्कूटर सगळे. आता हे चेक करताना या दोघांमध्ये काय व्यत्यय आला का, नाही आला. व्यत्यय नाही आला की बरोबर, हे दोन बरोबर आहे. व्यत्यय नाही आला की बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. मग आता माझं एक असत्य, हे माझं उत्तर येऊ शकतं. आता इथं काय म्हणलंय पुन्हा लक्षात ठेवायचं. बरं ठीक आहे, 3 असत्य, ठीक आहे, सर्व सत्य तर माझं उत्तर नसणार आहे. आता हे माझं उत्तर येऊ शकतं म्हणले पहिला. चला पुढे नेक्स्ट, अजून एक चेक करूया. काही बस हे स्कूटर असू शकतात का. काही बस स्कूटर, येस, काय प्रॉब्लेम नाहीये, स्कूटर आणले इथं जोडून घेतले, याच्यात काय व्यत्यय नाही आला, हे बरोबर असणार आहे. आणि अजून एक चेक केलं, सर्व बस हे स्कूटर असू शकतात का. सगळे बस, बघ रे बाळा, सगळे बस, मी म्हणलं सगळे बस स्कूटरच्या आतमध्ये टाकले तर व्यत्यय येत नाहीये, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, 3 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 4 बरोबर आहे. इथं 3 असत्य म्हणले, फुली मार्क. सगळं सत्य इम्पॉसिबल आहे. आणि 4 असत्य म्हणले, 4 बरोबर आहे, 4 असत्य म्हणले, हे असं, पण एक असत्य आहे. हे बघा रे, पर्याय कसे तयार केले त्यांनी, एकदम छान प्रश्न आहे, एकदम व्यवस्थित बघा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. 88 उत्तर बिंदासल्या, ऑप्शन 1 इज राईट आन्सर. पण मी हा जो क्वेश्चन आहे तो पॉसिबिलिटी वरती लक्षात ठेवायचं तयार केलेला आहे, पॉसिबिलिटी वरती तयार असावं. याच्यामध्ये विशेष आयदरची एक केस असू शकते, पॉसिबिलिटीची एक केस असू शकते, आणि याच्यामध्ये काय सत्य, तुम्हाला रियालिटीवरती काय क्वेश्चन असतात. आणि तीच आपण टेस्ट सिरीज, सिलॉलिझम टॉपिकवरची टेस्ट सिरीज आपण काय युट्यूबला अपलोड केलेली आहे. 2.0 मधली पहिली टेस्ट तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल.
आवडली तर पुढच्या टेस्ट तुम्ही खरेदी करू शकता, नाहीतर नक्की करू, लक्षात ठेवा, नको करू काय फरक नाही पडत. चला ए वगैरे एकदम छान. हा बोनस मार्क होता. बोनस मार्क कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी हा क्वेश्चन आहे. पुन्हा सांग उत्तर कमेंट मध्ये. कोण सांगते उत्तर पटकन सांगायचं. हा कोण सांगते याचं उत्तर बिंदास. ऑप्शन 1 2 3 4. चला चला जे जोडलेले आहेत कार्यकर्ते, चला पटकन सांगायचं मला उत्तर. सोपा होता. हा बोनस मार्क आहे बाळांनो, हा बोनस मार्क होता. याचं उत्तर अपेक्षित आहे. तोंडी सांगा तोंडी. ऑप्शन 2. बर रवींद्र सर 21. बर ठीक आहे, प्रयत्न केला. प्रयत्न महत्वाचा आयुष्यामध्ये, बाकी चुकला तर चुकला, काय घेणं देणं नाही आपल्याला. बघा ह्याला असं म्हणतात फोडलेली डायग्राम म्हणतात. फोडलेली फोडलेली लक्षात ठेवायचं. फोडलेली डायग्राम आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. डायग्राम हे भारी प्रश्न आहे बरं का, एकदम भारी प्रश्न आहे हा. बघा आता जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नंबरिंग करायची. बघा रे इथं मी काय करतोय, ही डायग्राम आहे फोडलेली. ऍक्च्युली ह्या पूर्ण आकृतीमधली पहिली डायग्राम आहे बरं का रे, पहिली डायग्राम आहे. ही डायग्राम 2 नंबरची आहे, ही डायग्राम 3 नंबरची आहे आणि ही डायग्राम 4 नंबरची आहे. पण या पहिल्या डायग्राम मध्ये लक्षात ठेवा छोटे छोटे त्रिकोण तयार केलेत त्यांनी. मग काय करतो आपण, नंबर टाकतो ना, 1 2 3 4. 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज. इथं किती सापडले तुम्हाला, 10 सापडले. पण लक्षात ठेवायचं नंबरिंग करताना तुम्हाला थोडं सांगतो आता, 1 2 3 अशी नंबरिंग केली इथपर्यंत. चला 1 2 3 4. आता 4 नंतर इथं 5 नंबरिंग नाही करायची. उत्तर चुकतं. का चुकतं, आकृती क्रमांक 1 मध्ये ह्या पण 1 2 3 केलेला आहे. ही डायग्राम पहिली होती ना, इथं 1 2 3 4 केलं. 4 नंतर तुम्ही इथं दुसरी डायग्राम आहे, इथं तिसरी डायग्राम आहे, इथं चौथी डायग्राम आहे. मग आता या सर्व अंकांची बेरीज तुम्हाला मिळते दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या. विषय क्लोज. म्हणजे नक्की काय, 1 2 3 3 4 3 3 6 4 10 झाले, 10 2 12, 12 7 किती झाले 19. बिंदास्त उत्तर लिहायचं. याचं उत्तर बाळा 19 आहे. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. 21 नाही, 21 नाही, याच्यामध्ये सगळे आले, सगळे आले. 19 उत्तर पाहिजे. हा 19. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 19 उत्तर पाहिजे याचं, बाकी काही नाही. बरेच जण चुकले असलेच, हे बोनस मार्क होता, हा बोनस मार्क होता. हे जर प्रश्न उत्तर आपण चुकलो की मग समजून जायचं आपलं लक्षात लग्नाचं 1 वर्ष वाढणार आहे. बिंदास लग्न होणार नाहीत तुमचे, इथं लक्षात. आता जर पोस्ट असेल तरच लग्न आहे, नाहीतर मग कार्यक्रम संपला. मुलीची अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत बाळा. ओके, नाहीतर मग आता मग आपल्याकडे एकच पर्याय, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नुसतं नाचून यायचं, तेवढं समाधान आहे, बाकी काही समाधान नसणार आहे आपल्याकडे. ओके, त्यामुळे थोडं बघा व्यवस्थित. 1 मार्क 0.25 जाणारे कार्यकर्ते मार्केटमध्ये आहेत. 0.25 न, आणि 0.25 तुमच्या आयुष्यातले 12 महिने वाया घालवतं. कारण 1 वर्षात एकदा एक्झाम आहे, 12 महिने वाया घालवतं. लक्षात ठेवायचं. बघा 12 महिन्यामध्ये लय कालावधी आहे, 365 दिवस इंटू त्याला बघ काय करायचं, तासात कन्वर्ट कर. आयुष्यातले किती तास वाया घालवत होते. त्यामुळे थोडं बघा व्यवस्थित, जे काय करायचं ना व्यवस्थित करा, पद्धतशीर करा. आणि येणाऱ्या प्रश्नावरती जर लक्षात, तर प्रश्न जे टॉपिक तुम्ही करून गेलात परीक्षेला, त्याच्यावर प्रश्न आला ना त्याचं उत्तर मला आलंच पाहिजे, असे टॉपिक करा. मी काय सांगतोय, जे तुम्ही टॉपिक सिलेक्ट केलेत करायला, त्याला असं सांगायचं टॉपिकला तुला करतोय, पण तुझ्यावर जर प्रश्न आला परीक्षेमध्ये मला सुटलाच पाहिजे, हे कन्फर्म म्हणायचं त्याला. तो टॉपिक बॉक्स मध्ये बसवा, चौकटीमध्ये बसवा, एक्झाम याच्या बाहेर गेली नाही पाहिजे, बाकी काय नसतं याच्यात. चला पुढे. बिंदास उत्तरले 19 उत्तरेचं होतं. हे बोनस मार्क होतं, काही नव्हतं याच्यामध्ये. पण नीट बघा, नीट बघा. तुम्हाला इथं दिनविशेष वरती प्रश्न विचारलाय, तुझा जर दिनविशेष पाठ नसेल तर मग गेला बोनस मार्क. बघा दिनविशेष, मी मला वाटतं युट्यूबला पण याची सिरीज टाकलेली आहे, थोडं सर्च करा. तानाजी इंगोले तरी युट्यूबला टाकला ना तुम्हाला 1000 व्हिडिओ सापडतील, काहीच अडचण नाही. हे 2017 साली महात्मा गांधी जयंती बुधवारी आली असेल, तर त्याच वर्षी जागतिक वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन कोणत्या वारी आला होता. आता तुला जागतिक वसुंधरा दिन जर माहिती नसेल तर मग प्रश्न गेला. ओके, मी म्हणणार काय मी असं करतो हे करतो, काय घेणं नाही, काहीच करू शकत नाही आपण, लक्षात ठेवायचं. मग सरळ सरळ हे 2 दिन आहेत बघा. मानवी हक्क दिन एक सारखं विचारलं जातं. मानवी हक्क दिन कधी असतो रे, मानवी हक्क दिन, मानवी हक्क दिन कोण सांगते, मानवी हक्क दिन कधी असतो, कधी असतो, 10 डिसेंबरला असतो. 10 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा. आणि जागतिक वसुंधरा दिन, वसुंधरा लक्षात ठेवायचं, वसुंधरा, वसुंधरा दिन लक्षात. जागतिक वसुंधरा दिवस, दिवस हा कधी असतो तर 22 एप्रिलला असतो. 22 एप्रिल आणि 10 डिसेंबरची तारीख थोडी व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर 2-3 वेळा प्रश्न विचारलाय, 2 ते 3 वेळा विचारलाय, बाकी काही नाही. चला पुढे 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 पुढे. हा मग आता त्यांनी प्रश्न असा तयार करूया, 2017 साली महात्मा गांधी जयंती. आता महात्मा गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते, बरोबर आहे ना.
मग पण जागतिक उष्णता दिन कधी 22 एप्रिल. मग थोडं एप्रिल म्हणजे उलट यायचंय आपल्याला. प्रश्न त्यांनी उलटा विचारलेला आहे. मग सरळ सरळ बघ रे बा 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला त्यांनी वार दिलाय, बुधवार दिलाय ना, बुधवार दिलेला आहे. आणि विचारला इथं 22 एप्रिलचा, कारण उष्णता दिन 22 एप्रिलला असतो. एप्रिल नंतर 22 एप्रिल. 22 एप्रिल थोडं समजून घ्यावं काय विषय. एप्रिल नंतर मे महिना असतो. मे नंतर काय रे, मे, एप्रिल, मे, जून. जून नंतर काय रे, जुलै. जुलै नंतर ऑगस्ट. ऑगस्ट नंतर सप्टेंबर. सप्टेंबर नंतर काय रे, ऑक्टोबर तुला दिलेला आहे. पण ऑक्टोबर मधली फक्त 2 तारीख आहे. त्यातले फक्त 2च दिवस कन्सिडर करा. 2 दिवसाचा पण तो वार आपल्याला दिलाय, कुठला आहे तो, बुधवार आहे. तिकडं या लक्षात ठेवायचं. मग सरळ फक्त मला एप्रिल महिन्यातले, एप्रिल महिन्यातले दिवस कोण सांगेल. फक्त एप्रिल महिन्यातले कसं मोजायचं. एप्रिल महिन्यात किती दिवसाचा असतो, 30चा असतो. 30 वजा 22 किती झाले रे, इथं 8 सापडले. ह्याला ऑड डेज कर. ऑड डेज म्हणजे काय, महिन्यातल्या एकूण दिवसाला 7ने भागून जी तुमची बाकी शिल्लक राहते आपण ऑड डेज म्हणतो. 8ला 7ने भाग, 7 एके 7, बाकी राहिली 1, हे तुमचे ऑड डेज आहे. पुन्हा मे महिन्यातले ऑड डेज 31/7, 7 ऑड डेज, बाकी राहिली 3. परत सांग रे, जून महिन्यातले 2. जुलै महिना असतो 31चा, ऑड डेज 3, पुन्हा 3. ऑगस्ट महिना 31चा असतो आणि सप्टेंबर असतो 30चा. काय केलं मी, हे ऑड डेज काय केलं, महिन्यातल्या एकूण दिवसाला 7ने भागून जी तुमची बाकी शिल्लक राहते त्याला आपण काय म्हणतो, ऑड डेज म्हणतो. आणि ऑड डेजच करायचे. सर्व दिवस करून जर तू करत बसला परीक्षेमध्ये तेवढा वेळ नाही तुझ्याकडे, कळते. चला पुढे पुढे पुढे. आता सर्व दिवसांची बेरीज भागिले पुन्हा 7. पण वार मला पाठीमागचा काढायचा आहे. पुढचा दिलाय, पाठीमागचा काढायचा आहे. मागे यायचं. चला मग बेरीज करूया. बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 किती झाले, 16 झाले. 16/7, 7 दोन्ही 14, बाकी राहिली 2 छेदामध्ये 7. इथं थाटात लिहायचं, परीक्षेत लिहू नको, इथं समजून घे. वार 2ने मागे घ्यावा. मागे घ्यावा लक्षात ठेवायचं, मागे घ्यावा. पण कुठून, बुधवारपासून. बुधवारपासून मंगळवार आणि सोमवार. बिंदास उत्तर लिहायचं. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. सोपं होतं. पाठ पुढचं दिलं होतं, पाठीमागचं काढायचं. बाकी काही नाही याच्यामध्ये, विशेष काही नाही. चला पुढे पुढे. उत्तर संपलेलं आहे. 90चं उत्तर बिंदास 1. नेक्स्ट, हे बोनस होता. बोनस होता हा पेपर. थोडा मी 10 प्रश्नासाठी लूज सोडला होता बघा रे. 10 प्रश्न याच्यामध्ये छान होते, कारण मागचे 80 प्रश्न खूप छान होते. थोडा मग थोडं तुमचा अजून काय रे, कॉन्फिडन्स बूस्ट साठी, तिथं स्कोर तुमचा घेण्यासाठी मी लूज सोडला होता. आजच्या पेपरमध्ये 17-18 मार्क तुम्हाला आले पाहिजे होते, बाकी काही नाही. आता उद्याचा पेपर थोडा अजून टफ धरलाय, विषय संपला. बघा व्यवस्थित. चला पुढे. 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तास काटा, मिनिट काटा हे दोन्ही काटे एका सरळ रेषेत, लक्षात ठेवा. किंवा ह्याला शब्द आहे परस्पर विरुद्ध किती वाजता येतील. एका सरळ रेषेमध्ये येणं, परस्पर विरुद्ध येणं, किंवा काय रे 180 अंशाचा कोन तयार होणं, ही कॉन्सेप्ट आहे. बाकी काय याच्यामध्ये विशेष नाहीये. हा जो टॉपिक आहे मी फक्त एका सूत्रामध्ये शिकवलेला आहे. फक्त कोणची व्हॅल्यू बदलत जाते, बाकी काहीच नाही. चला, दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये येणं म्हणजे कोण 180चा होणं. आणि याच्यामध्ये विशेष काय आहे बघा, लक्षात ठेवा. जर प्रश्नातली वेळ 12 ते 6 मधली असेल आणि जर प्रश्नातली वेळ 6 ते 12 मधली असेल, इथं कोणची व्हॅल्यू आपण +180 घेतो आणि इथं कोणची व्हॅल्यू -180 घेतो. विषय क्लोज. पण बघा, प्रश्न माझा आता 6च्या पुढे गेलाय आणि 12च्या आतमध्ये आहे. मग इथं कोणची व्हॅल्यू काय करूया, -180. -180 इज इक्वल टू 11/2. इथं एम ची किंमत कळत नसते. -30 गुणिले पहिल्यांदा जे वाजले ते इथं घ्यायचं असतं 9. विषय क्लोज. विषय क्लोज. 9-2 18, 9-3 27. पण कसले 270 अलीकडे आण. मायनसचे काय होतील, प्लस होतील. आणि लक्षात -180 आणि प्लस हे 270 होतात किती, 90 होतात. लक्षात ठेवायचं. मग भिन्न चिन्ह वाजा, बाकी उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे. 270 मधून 180 गेले, राहिले 90. हे 90 फक्त लिहितो मी. या 90 ला मग सांग रे 11/2 आणि एम मध्ये चिन्ह गुणाकाराचं आहे. पलटी मारा, उलटून गुणले होईल. 2/11 बरोबर एम, याला छेद काय ना म्हणजे एक अपूर्णांकाचा गुणाकार. एम बरोबर 9-2 18 म्हणजे 180/11. विषय संपला. मग 11 एके 11 राहिली 7, 11 सख 66, बाकी राहिली 4 छेदामध्ये पुन्हा 11 मिनिटांनी. म्हणजे दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये एक्झॅक्ट 9:16 येतील. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. सोपा होता हा, बोनस मार्क होता. तुम्हाला याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. काय अडचण आहे. सोडवलं याचं उत्तर कोणी, सोडवलं असेल बिंदास. याचं उत्तर आलं का रवींद्र सर, रवींद्र सर, धनश्री मॅडम आहेत का, आहेत का झोपले. चला 91चं उत्तर ले बिंदास. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. हा बोनस मार्क होता. चला पुढे नाते संबंधाचा प्रश्न होता. डी चे सी सी नाते काय. पुढे काही विशिष्ट वाचू नको, काय घेणं देणं नाही आपल्याला. चला
ए हे बी चे पती आहेत, लाव भांडणं. ए हे बी चे पती, पती म्हणजे हा कार्यकर्ता मेल असणार आहे, ही न सांगता फिमेल झाली. पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला, दुसऱ्या व्यक्ती सांगायची गरज पडत नाहीये. कळते? चला पुढे. सी हा बी चा मुलगा आहे, या बी पासून सी नावाचं प्रोडक्शन आहे आणि तो मुलगा आहे म्हणून सांगितलाय. डी बी चा भाऊ सांगितलाय, डी हा बी चा भाऊ आहे, भाऊ म्हणजे काय झाला, तो मेल झाला. थांबा थांबा, तुमचं लक्ष प्रश्नाकडे पाहिजे. माझा प्रश्न काय विचारलाय, डी आणि सी चं नातं काय? ए डी चे सी सी, डी चे आणि सी सी, चे आणि सी हे दोन शब्द तुमची पिछा सोडत नाहीयेत. जर तुमच्या इथं चे आणि सी मध्ये गोंधळ होत असेल तर प्रश्नातला पहिला व्यक्ती, प्रश्नातल्या दुसऱ्या व्यक्तीचा नात्याने कोण लागतो, डी हा सी चा कोण लागतो. माझी डायग्राम तयार झालेली आहे, हे पुढचं वाचू नको, काय घेणदेण नाहीये, काहीच घेणदेण नाही लक्षात वाचायचं, कारण दोन ह्याच्यामध्ये नातं विचारलंय मला. मग सगळं काय काय बरोबर काय करतो, हे सगळं डायग्राम काढत बसतो निवांत मस्तपैकी, काना मात्रा उकार वेलेंटी काय घेणदेण नाही, आपल्याला गोल व्यवस्थित गोल करायचा आहे. तुम्हाला आयोग विचारत नाही स्पष्टीकरण काय दिलं तू. ओके, आपला गोल हा व्यवस्थित गोल झाला पाहिजे, हे टार्गेट ठेवा, लक्षात ठेवायचं. चला पुढे, बघ दुसरं काय जोडू नको. मला प्रश्न विचारला डी चे सी सी, डी चे सी सी, सी च्या आईचा तो भाऊ आहे, मग सी च्या आईचा भाऊ म्हणजे तुमच्या आईचा भाऊ, तुमचा कोण लागतो रे, मामा. हे उत्तर आहे ऑप्शन 2 इज राईट आन्सर. काय अडचण होती? अडचण अडचण काय आहे का? 92 बिंदास लिहायचं, मामा मामा. चला पुढे नेक्स्ट. काय विषय होता याच्यामध्ये? काहीच नव्हतं. चला बघ, खालील विधाने लक्षात घ्या आणि खेड्यांचे नाव दिलेत त्याला. डीच्या पूर्वेला का पश्चिमेला? डीच्या, ज्याला चार शब्दाला तो स्टार्टिंग पॉइंट असतो. डीच्या पश्चिमेस 1 किमीवरती एफ आहे. डीची पश्चिम दिशा पूर्व पश्चिम, डीची पश्चिम दिशा लक्षात इथं सांगितले. 1 किलोमीटर अंतरावरती एफ घ्या म्हणून सांगितले. हे अंतर काय रे? 1 किलोमीटर आहे. चला पुढे नेक्स्ट. आता या डी आणि एफ ला अनुसरून वाक्य शोधायची. डी आणि एफ ला अनुसरून, डी आणि एफ ला अनुसरून कुठं वाक्य आहेत का रे? इथं आहे बघा लक्षात, डी ला अनुसरून वाक्य. ए च्या दक्षिणेस 1 किलोमीटरवर डी आहे. ए च्या दक्षिणेस पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेस, ए च्या दक्षिणेस इथं टाकतो मी ए, आणि त्याची दक्षिण दिशा म्हणजे खाली असणार आहे. 1 किलोमीटर अंतरावरती डी आहे म्हणून सांगितले. आता ए एफ डी बद्दल शोधायचं. ए बद्दल भरपूर वाक्य आहेत, हे वाक्य झाले माझं, हे पण वाक्य झालेलं आहे. हे वाक्य वाच. ए च्या पूर्वेला 1 किलोमीटर अंतरावरती सी आहे. ए च्या पूर्वेला लक्षात ठेवायचं, ए ची पूर्व दिशा इकडे असते. ए च्या पूर्वेला 1 किलोमीटर अंतरावरती सी सांगितलंय. चला पुढे 1 किलोमीटर अंतरावरती, आणि पुन्हा सी संदर्भात कुठं वाक्य का चेक करा, बाकी काय नव्हतं याच्यामध्ये विषय. चला पुढे. ई च्या पूर्वेला 1 किलोमीटरवरती बी सांगितलंय. ई च्या पूर्वेला बी. बरं, ई च्या पूर्वेला बी कुठं जोडू शकतो का? इथं नाही जोडू शकत. चला पुढे. ई च्या उत्तरेस, आता ई च्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावरती ए सांगितलंय. ई च्या उत्तरेस म्हणलेलं असतं. ई ची उत्तर दिशा कुठली असते? खाली असते. पण घ्यायचंय कोण? 2 किलोमीटर अंतरावरती ए घ्यायचंय. ई च्या उत्तरेला 2 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे लक्षात ठेवायचं मला ई इथं घ्यावं लागणार आहे. ई ची उत्तर दिशा वरती असते, मग इथं 2 किलोमीटर म्हणले ना. आता ऑलरेडी हे 1 किलोमीटर आहे आणि याच्यावरती ऑलरेडी ए बसला 1 किलोमीटर जाऊन, हे टोटल अंतर मग किती झालं? 2 झालं. आणि त्यांनी असं म्हणलंय बघा, कोणती 2 खेडी एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. कोणती 2 खेडी एका सरळ रेषेमध्ये आलेल्या आहेत? दुसरं काय वाचायची गरज पडत नाहीये. 3 कार्यकर्ते एका सरळ रेषेमध्ये मला दिसतात. ए दिसतोय, डी दिसतोय, ई दिसतोय, म्हणजे ए डी ई हे माझं कन्फर्म उत्तर असणार आहे. बाकीच्या मध्ये काही विशेष नाही. अजून कुठलं काय जोडायचं असेल जोडू शकता परीक्षेमध्ये, पण बघा आपलं मेन टार्गेट, माझा प्रश्न काय आहे, मी माझ्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलोय का हे चेक करत चला. तिथं बघा पूर्ण फिजिकली मेंटली वर्गात राहा 1 तास, कारण एका तासात तुम्हाला लक्षात ठेवा सिद्ध करायचंय पूर्ण 1 वर्षाचा अभ्यास, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग तिथं काय करायचं? फिजिकली मेंटली वर्गात राहा. तर तुम्ही काय करता? पेपरला फिजिकली वर्गात बसता, मेंटली बाहेर भटकता. आरती दिसली होती मला आज, किंवा तिचा काय गुड मॉर्निंगचा मेसेज आला नाही, गुड मॉर्निंगचा मेसेज नाही आला आज, काय भानगड आहे? गुड इव्हिनिंगचा, गुड आफ्टरनूनचा मेसेज नाही आला आज, मेसेजच आला नाही, मग डिस्टर्ब होतो पूर्वी. काय घेणदेण नाही, त्या भानगडीत पडू नको. येतं लक्षात? तर बघा काय म्हणायचं, तुम्ही जर वर्षभर अभ्यास करून गेलेला असेल का पेपरला, तर सरळ सरळ फिजिकली मेंटली तिथं 1 तास लक्षात स्वतःला प्रेझेंट करा, नाहीतर मग कार्यक्रम संपला. तू आता इथं किती हुशार आहे डझंट मॅटर, तू इथं टेस्ट सिरीज मध्ये किती मार्क पडतोय डझंट मॅटर, तुझं तिथलं प्रेझेंटेशन 1 तासाचं हे छान पाहिजे, तरच रिझल्ट आहे, नाहीतर मग संपला कार्यक्रम. ओके ओके, चला पुढे बघ रे बा. चला याचं उत्तर ले ए डी ई, ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला 93 नंतर 94, हे काय नव्हतं याच्यामध्ये, बोनस मार्क होता. प्रश्न माझा काय विचारलाय, चोरीला दिलेल्या 4 चाकीचा शोध घेताना पोलिसांना 3 वेगवेगळ्या व्यक्तीकडून पुढील माहिती मिळालेली आहे. तर बघा इथं काय म्हणले, आता गाडीचा क्रमांक शोधा.
इथं असं पाहिजे होतं रे, गाडीचा क्रमांक 4 अंकी आहे, गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो आणि गाडीच्या क्रमांकाच्या एकच स्थानी काय रे पुन्हा 4 अंक आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर त्या गाडीचा नंबर शोधा म्हणून सांगितलं. तिथं प्रश्न होता एक, तिथं टाईप झाला नसेल ना, बघा लक्षात ठेवायचं. गाडीचा क्रमांक काय असेल, गाडीचा क्रमांक काय असेल, काय असेल असा इथं लक्षात ठेवायचा क्वेश्चन आहे, तो इथं टाईप झाला नाही. गाडीचा क्रमांक काय असेल, त्याच्यामध्ये एकच वाक्य आहे, एकाच वाक्यावर याचं उत्तर देऊ शकतो मी. काय रे बाबा, सरळ सरळ काय म्हणले, गाडीच्या क्रमांक 4 अंकी आहे, काय अडचण नाही. गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो, गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो, तर ह्या एका वाक्याचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बघा रे, इथं सरळ 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 इथे बेरीज किती येते, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 ने 13 बेरीज येते. इथं भाग जातो का 4 ने, फुली मार. हे 4 चोक 16, कारण मी काय केलं, 5 मधला एक 3 ला दिलाय आणि 4 4च्या 4 जोड्या झाल्या, इथं 16 16 4 ने भाग जातो का, उत्तर हेच असणार आहे माझं कन्फर्म, कारण हे वाक्य सांगते गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो. मग चला परत बेरीज कर बरं, इथं 3 आणि 3 6 आणि 4 10 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. पुन्हा सांग रे, 8 आणि 3 11, 11 आणि 6 11 आणि 6 17 झाली, फुली मार. जातो का भाग, नाही जात. लक्षात ठेवायचं, हे एका वाक्याचा आधार घेऊन इथे एक वाक्य होतं, गाडीचा क्रमांक शोधा, गाडीचा क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. बघा व्यवस्थित काही नाहीये, एका वाक्याचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देता येतं. चला पुढे, 94 नंतर 95, बोनस मार्क, शेजारील घनाकृतीपासून कोणकोणत्या आकृत्या बनवू शकतो. आलं याचं उत्तर, बिंदास आला असेल. मग काय रे, कोण कोणाचा विरोधक हे काढावं लागेल पहिल्यांदा. ईचा विरोधक कोण आहे रे, त्या लक्षात ईचा विरोधक सी दिसतोय मला. चला काय अडचण नाहीये. पुन्हा सांगा, डीचा विरोधक एक घर सोडून ना, डीचा विरोधक कोण असणार आहे, बी असणार आहे. आणि ए ला विरोधक कोण असणार आहे, एफ असणार आहे. कोणत्या आकृत्या बनवू शकतो. आता हे कट्टर एकमेकांचे विरोधक आहेत आणि विरोधक असून जर शेजारी आले तर ती आकृती बनत नाही. कळतंय, ती आकृती बनत नाहीये. विरोधक असून शेजारी आले तर ती आकृती बनत नाहीये. एफ आहेत कट्टर एकमेकांचे विरोधक, लक्षात शेजारी दाखवले. इथं लक्षात, बघूया काय विषय. बघा पुन्हा मी सांगतो, हे दोघं एकमेकांचे विरोधक, हे दोघं एकमेकांचे, कोणकोणत्या आकृत्या तयार करू शकतो म्हणून सांगितले. बरं ठीक आहे, 2 मी नाही करू शकत, 2 नाही करू शकत. हा फुली मारा. चला पुढे, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ई ला विरोधक कोण आहे रे, सी, कुठं दिसत नाहीये. चला पुढे, ए डी ला विरोधक कोण आहे रे, डी ला बी आहे, बी पण कुठं दिसत नाहीये. आणि इथं सरळ सरळ एफ ला विरोधक आहे, हे एक मी बनवू शकतो, एक आकृती बनवू शकतो. इथं माझं उत्तर आहे एक, इथं माझं उत्तर आहे एक, लक्षात ठेवायचं. बरं ठीक आहे, हे माझे उत्तर आहेत, एक बनवू शकतो, एक बनवू शकतो. एक तर माझं उत्तर हे असणार आहे, नंतर हे असणार आहे. चला पुढे पुढे चेक करूया. हे नाही बनत कारण ए आणि एफ दाखवले कसे, शेजारी आहेत विरोधक, त्यामुळे हे बनत नाहीये. चला पुढे, डीबी आहेत एकमेकांचे कट्टर विरोधक, दाखवले शेजारी, फुली मार. चला पुढे, ए ला विरोधक कोण आहे रे, ए ला विरोधक एफ दिसत नाही कुठं, बी ला विरोधक कोण आहे, डी कुठं दिसत नाही, सी ला विरोधक कोण आहे, ई कुठं दिसत नाहीये. 1 आणि 4, ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ह्याला फुली मारा. आन्सर की मध्ये काय गोंधळ असेल तर चेक करा. याचं उत्तर बिनधास्त पर्याय क्रमांक 3 पाहिजे. जर विरोधक असून शेजारी दाखवले तर ती आकृती बनत नाहीये. व कोणकोणत्या आकृती आपण बनवू शकतो, तर 1 आणि 4 फक्त बनवू शकतो, बाकीच्या मध्ये काही विशेष नव्हतं. ओके ओके मास्टर, चलो 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 चलो, ओके एकदम छान. 85 नंतर 96 सॉरी 95 नंतर 96 बोनस मार्क होता. कुणी कुणी डायग्राम आखले सांगा, कुणी कुणी डायग्राम आखल्या. डायग्राम आखायची नाही, लक्षात ठेवायचं. आपल्या लेक्चरला तर कधीच नाही, आपल्या निश्चय बॅचच्या पुराणा विचारा काय उद्योग करतो आपण. ओके, क्लासिफिकेशन मधला प्रश्न आहे, प्रश्न वाचा. माझा प्रश्न कुठे आहे, माझं टार्गेट इथं आहे, कोणती 2 पुस्तके हिरवं आवरण, हिरवं पाहिजे, बरोबर आहे ना, जुनं पुस्तक पाहिजे आणि विशेष म्हणजे वैद्यकीय पाहिजे. या 3 गोष्टी कोणत्या 2 जोड्यामध्ये फुलफिल होतात, हा माझा क्वेश्चन आहे. एक तर माझं पुस्तक काय पाहिजे, हिरवं पाहिजे, एक तर ते जुनं पाहिजे, एक तर ते वैद्यकीय पाहिजे. एकच वाक्य याच्यामध्ये, एका वाक्याचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देऊ का. बघा काय म्हणलं, इथं एकच वाक्य आहे, कोणतं माहितीये का, एबीसी हे कायद्याचे अहवाल आहेत, विषय संपतोय. मला सांगा, सी काय रे, सी कायदा आहे, मला काय पाहिजे, पुस्तक वैद्यकीय पाहिजे. सी कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 1 मध्ये, फुली मार. सी कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये, फुली मार. सी कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 4 मध्ये, फुली मार. विषय क्लोज. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड, नो ऑब्जेक्शन. कारण मला सरळ सरळ वैद्यकीय पुस्तक पाहिजे, सी तर कायद्याचं पुस्तक आहे, कायदा नको आहे मला, लक्षात ठेवायचं, कायदा नको आहे, वैद्यकीय पुस्तक पाहिजे. मग सीचा आधार घेऊन म्हणजे मी 3 ऑप्शन कट करू शकतो. जर मी 3 ऑप्शन, आणि हे टेक्निक्स हे माझं नाही, हा एखादा मी क्वेश्चन मी आयचा टाकला असेल, हा आयोगाचा क्वेश्चन आहे, हा आयोगाचा पॅटर्न आहे,
क्लासिफिकेशन मध्ये किंवा अजून मी वारंवार तुम्हाला ओरडून सांगतोय, जेवढा डेटा जास्त प्रश्नामध्ये तेवढा क्वेश्चन सोपा असतो. जेवढा डेटा जास्त क्वेश्चन मध्ये त्याच्या अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्ट क्वेश्चनवर जम्पिंग करा. क्वेश्चन माझा काय विचारला ते अगोदर बघा आणि त्याला अनुसरून लक्षात तुम्ही वाक्य जरी शोधले ना, तुम्ही काय ऑप्शन पटपट पटपट कट करू शकता. कार्यक्रम संपलेला आहे. ओके, चला उत्तर लिहा. ऑप्शन 2 बिंदास्त. बिंदास्त लिहायचं, नो ऑब्जेक्शन. 96चं उत्तर पर्याय क्रमांक 2. बाकी काही वाचत बसू नको. चला, एका परीक्षेत 5 विषय होते. 5 विषय म्हणजे आता 5 वार आपल्याला शिकवायला लागणार आहे. चला, परीक्षा सोमवारी सुरू झाली. सोमवारी एक वार असणार आहे, मंगळवारी एक वार असणार आहे, परत सांग रे बुधवार असणार आहे, परत सांग रे गुरुवार असणार आहे, शुक्रवार असणार आहे. परीक्षेत सगळं वार लिहू नको. शुक्रवार काय गरज नाहीये. शुक्रवार मधला शूल आहे फक्त, काय घेणं नाही. आता काय विषय, परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणिताचा पेपर होता. बरं ठीक आहे, सुरुवात करतो तुम्ही. हा, इथे इतिहास जर घेतला, इतिहासाच्या आधी काय सांगितले, गणित सांगितले, पण पुढचं पण जुळलं पाहिजे 3ला. आता नाही जुळलेला इंटरचेंज करायचं, मग काहीच अडचण नाही. चला, परत काय म्हणलं रे, भूगोल नंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी आहे. भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये इतिहास आहे माझ्याकडे. भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, मराठी विषय त्यांनी शिकवायला घेतलाय. आणि भूगोल नंतर एक काय तर म्हणलं होतं इथं, भूगोल नंतर विज्ञान आहे. भूगोल नंतर विज्ञान आहे, काहीच अडचण नाहीये. परत काय रे, या दोघांच्या विषयी मराठी येतोय, तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झालेली आहे. इथं काय व्यत्यय आला का आपल्याला, इंटरचेंज करायची काही गरज पडली का, नाहीये. सरळ सरळ उत्तर गणित. हे बोनस मार्क होता, विषय काय नव्हते याच्यामध्ये. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला पुढे. नेक्स्ट 97 नंतर 98. काय काय अडचण आहे तुझी. एबीसी हे 3 व्यक्ती एका रांगेत उभे आहेत आणि हे नीट वाचा पोरं. इथं कमीत कमी शब्द हा वाचत नाहीये. कमीत कमी म्हणलं की शक्यतो इकडे जायचं. कमीत कमी म्हणजे मांडणी करताना सांगतोय, बघ तुला सांगतोय याच्यामध्ये काय करायचं. हा, रांगेत उभे आहेत परंतु याच क्रमाने ते उभे असले असे नाहीये. ए आणि बी यांच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत. बरं ठीक आहे, ए आणि काय रे बी यांच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 व्यक्ती. एवढं कळलं. चला पुढे. नेक्स्ट काय म्हणलंय पुन्हा, ए 4 व्यक्ती आहेत. बी व सी यांच्यामध्ये 7 व्यक्ती आहेत. थांबा, आता बी आणि सी यांच्यामध्ये 7 व्यक्ती मला घ्यायचे. 1 2 3 4 कमीत कमी म्हणले म्हणून इकडे घेतोय. कमीत कमी म्हणले म्हणून 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहेत म्हणले आणि हा सी इथं बनतोय. मग कारण सी आणि बी यांच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती मला पाहिजे. हे झाले टोटल 7. चला पुढे. परत काय रे, सीच्या पुढे 11 आहेत. सीच्या पुढे 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि सरळ म्हणले लक्षात ठेवा, एच्या पाठीमागे 13 व्यक्ती आहेत. एला सोडून पाठीमागे 13 व्यक्ती म्हणजे 1 2 3 आणि इकडे किती असेल रे, 10 व्यक्ती असणार आहेत. मग त्यांनी प्रश्न विचारलाय, त्या रांगेत कमीत कमी व्यक्तींची संख्या शोधा म्हणून सांगितलं होतं. याचं उत्तर काय असणार आहे, मोजूया. मग 10 झाले, 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. ले उत्तर बिंदास ले, नो ऑब्जेक्शन. कमीत कमी तुम्ही जर त्या शब्दाकडे लक्ष दिलं नसेल तर तुझे उत्तर तुम्ही चुकलेले असणार आहेत. उत्तर इथं ऑब्जेक्शन न घेता म्हणतोय मी 22 लिहायचं, बिंदास लिहायचं. काय अडचण. चला पुढे. नेक्स्ट 98 नंतर काय रे 99. 4 मित्र, हा पण बोनस होता. ए बी सी आणि काय रे डी यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की ए ला बी पेक्षा 1 रुपया कमी मिळतो. ए ला बी पेक्षा 1 रुपया कमी मिळतो, लक्षात ठेवायचं. ए ला बी पेक्षा 1 कमी. मग बी कडे जर 10 पकडले, काही म्हणा रक्कम तुम्ही, ह्याच्याकडे किती असतील, मग 9 असतील. आता ए बद्दल बाकी कुठं आहे का बघायचं, ए बद्दल किंवा बी बद्दल. हा, कुठं आहे रे, इथं डी आणि बी बद्दल दिलंय बघा. डी ला बी पेक्षा 3 रुपये जास्त मिळतात. डी ला बी पेक्षा 3 रुपये जास्त. बी ची रक्कम मला माहिती आहे 10, याच्यापेक्षा 3 रुपये जास्त 13 असणार आहे. आणि हे एक वाक्य दिलं बघा, सी ला डी पेक्षा 5 जास्त मिळतात. म्हणजे डी पेक्षा 5 जास्त म्हणजे 18 मिळतात. आणि प्रश्न विचारलाय सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल. उत्तर लिहा 1. ऑप्शन ए इज राईट आन्सर. हे सोपं होतं, हे बोनस होते मार्क. हे बोनस मार्क होते. आणि याच्यामधला एक शेवटचा प्रश्न होता आणि लक्षात ठेवा, ह्याला सुद्धा आयएमपी म्हणायचं. याचं उत्तर मी बदलून दिलेलं आहे. याचं उत्तर तुम्ही बघा काय काढले ते. पण छान प्रश्न आहे, युनिक क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन तुम्हाला कुठं आता दिसला नसेल मार्केटमध्ये अजूनही. थोडा युनिक हाय क्वेश्चन तुम्हाला अप्रोच असेल आगामी तुमच्या 21 तारखेच्या एक्झामसाठी. ओके, बघा काय म्हणले त्यांनी. पहिल्या 2 वर्षासाठी 2%, 3 वर्षासाठी 8%, 5 वर्षा पुढील कालावधीसाठी 10% आणि व्यवसायाचा एकूण कालावधी 6 वर्षाचा असेल आणि त्याला 1520 रुपये जर सरळ व्याज मिळालं असेल तर त्या माणसाने मुद्दल काय, अमाऊंट, सुरुवातीची रक्कम काय होती त्याची,
त्याची लक्षात ठेवायचं सुरुवातीची रक्कम त्यांनी काय गुंतवली होती त्यांनी असं विचारले. मला पी काढायचंय. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल अमाऊंट काढायचे. नॉर्मली बघा एक सूत्र सांगतो, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाहीये. एसआय तुला माहिती आहे सगळ्यांना, एसआय म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट बरोबर पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय काय असतं रे? 100 असतं. बघा मग मी असं न ठेवता ह्याला मी असं केलं तर चालते का रे? बघा तिरकस गुणाकार करतो. बघा एसआय इंटू 100 बरोबर काय रे? पी इंटू आर इंटू एन. आणि पुन्हा हे बी असं न करता डायरेक्ट मी काय करतो, पलीकडे फक्त पी ठेवतो किंवा पी बरोबर असं केलं तर एसआय इंटू 100 डिवायडेड बाय आर इंटू एन. बघा हे मी काय केलं माहितीये का? त्यांनी असं दिलंय, वेगवेगळ्या वर्षाचे व्याज दिलेत ना, हे सेपरेट तू काढत बसला परीक्षेमध्ये, हे नाही लक्षात राहू, तुला तेवढा वेळ नाही परीक्षेमध्ये. मग काय करायचं? पहिल्या वर्षासाठी आर इंटू एन बरोबर ना, रेट ऑफ इंटरेस्ट नंबर ऑफ इयर. परत दुसऱ्या वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट नंबर ऑफ इयर, तिसऱ्या वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट नंबर ऑफ इयर, डॉट डॉट डॉट, जेवढे वर्ष असेल तेवढे जायचं. संपला विषय. किमती टाकायच्या मध्ये फक्त. मला काढायची पी ची किंमत म्हणजे एसआय मला माहित आहे 1520 गुणिले 100 भागिले पहिल्या वर्षासाठी 2 गुणिले परत 2% आहे. परत सांग रे, अधिक म्हणतोय मी, इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे काळजी घ्या, इथं अधिक चिन्ह आहे. परत 3 वर्षासाठी 8% आणि प्लस 5 वर्षा पुढील कालावधीसाठी, हे वाक्य नीट वाचा, 10% म्हणले. याचा अर्थ 5 गुणिले 10 नाहीये, कारण मला टोटल काय रे वर्ष एकूण कालावधी किती व्यवसायाचा? 6 वर्षाचा आहे. आणि 5 वर्षाच्या पुढचा कालावधी असेल तर एक त्यांनी 10% म्हणलेला आहे. मग 5 आणि 6 मध्ये फक्त एका वर्षाचा कालावधी आहे. एका वर्षाला त्यांनी काय केलंय? पुन्हा 10% रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी अप्लाय केलाय. याचं सोल्युशन होतं. मग सांग रे, 1520 गुणिले काय रे? पुन्हा 100 परत 2 दोन्ही 4, 8 त्रिक 24 आणि 10. सरळ सरळ लक्षात ठेवायचं, 1520 गुणिले 10 आणि छेदामध्ये जर बघायची बेरीज केली येते 38, 17 19, 19 दोन्ही 38, 19 7 33 असे, 19 8 बरं ठीक आहे, 19 गुणिले 8 9 72 ना, 72 पुन्हा हातच्याला 1 बरोबर आहे ना. परत सांगायच्या मध्ये 8 1 8 8 1 9, 19 7 भाग बघतो का? बसतो सरळ सरळ. किंवा बघा याचा जर सरळ तुम्ही भाग घेतला ना, याचा भाग बघा 38 1 38 38 84 असा भाग बसतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे 38 ला जर 1520 ला जर भाग दिला ना, तो 40 चा भाग बसतो. 40 चा भाग बसतो का 400 चा भाग बसतो, 400 चा. आणि सरळ सरळ याचा गुणाकार जर केला तर सरळ माझं उत्तर असणार आहे 4000 म्हणजे ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. याचं उत्तर सोपं होतं, काही नव्हतं याच्यामध्ये विशेष, पण तुम्हाला एक युनिक अशी मांडणी तुम्हाला एक पहिल्यांदाच सापडलेली असेल. काय करायचं? प्रिन्सिपल अमाऊंट काढायचे असेल आणि वेगवेगळ्या नंबर ऑफ इयर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल तर तुम्ही हे सूत्र इथे अप्लाय करू शकता. बाकी काही नाही. ओव्हरऑल असा लक्षात ठेवायचं आपला हा आजचा पेपर होता. आय होप तुम्हाला पेपरची रचना किंवा क्वेश्चन आवडत असतील. ओके, कसे आवडतात नाही आवडतात किंवा अजून मला काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ते बिंदास तुम्ही युट्यूबला किंवा इकडे कमेंट बॉक्समध्ये लक्षात ठेवा, कमेंट करू शकता. किंवा पर्सनली मला काय बोलायचं असेल 90 96 59 02 78 ला तुम्ही बिंदास कॉल करू शकता. माझा पर्सनल नंबर आहे. किंवा सेल्फ स्टडी करताना एखाद्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम आला तर तो क्वेश्चनचा फोटो काढ आणि या नंबरला व्हॉट्सअपला टाकून दे. बिंदास त्याचं सोल्युशन मी देतो. ओके, काहीच अडचण नाही. विशेष अजून एकदा तुम्हाला गेम चेंजर टेस्ट सिरीज बद्दल सांगतो, व्यवस्थित बघा. ही टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करा. आगामी तुमच्या 21 डिसेंबरला स्कोर 17-18 प्लस काढून देतो. मागची आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज 1.0 ला जवळपास 2,500 ते 3,000 पोरांनी ऍडमिशन घेतलं होतं. येते लक्षात. आता याच्यामध्ये 21 टेस्ट सिरीज आहेत. 21 टेस्ट सिरीजची फी फक्त मी 149 रुपये ठेवलेली आहे. येते लक्षात. 1001 ऍडमिशन आता सध्या आहेत, लक्षात ठेवा. 1000 ते 1,500 ऍडमिशन आहे त्याला. 21 टॉपिक तुमचे मी लॉक करून देतो. आजचा तो तुम्हाला टेस्ट क्रमांक 1 जो आहे आज झालेला, तो युट्यूबला तुम्हाला 100% पाहायला मिळेल. तो युट्यूबचा तुम्ही तो व्हिडिओ बघा. आवडली टेस्ट सिरीज तर तुम्ही खरेदी करू शकता. ओके, काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तिथं तुम्ही कॉल करू शकता. 9503 90 83 54 ला कॉल करू शकता. पर्सनली मला काय भेटायचं असेल, कॉल करायचा असेल तर तुम्ही 9096590278 ला कॉल करू शकता. आणि क्वेश्चनचा दर्जा, पेपर कसे वाटतात प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. ओके, मग आता टेस्ट क्रमांक 5 मध्ये इथंच थांबतोय. लेट अस स्टॉप हिअर. वी शॅल ऑल्सो रिमेनिंग द नेक्स्ट पिरियड. टेस्ट क्रमांक 6 मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीनं राहा. थँक्यू व्हेरी मच.